आम्हाला ठाम विश्वास आहे की सौ सुषमा दिनकर जावळे या प्रभागाचा 100% विकास करतील, कारण की गेले 10 वर्ष झालं प्रभागातल्या समस्या जैसे त्या तशाच आहेत. म्हणजे ड्रेनेज लाईन, लाईट असू द्या, पाणी असू द्या, ही व्यवस्थापन व्यवस्थित झालेलं नाही. त्यामुळं त्या कारणामुळं आम्ही सुषमा जावळे यांना आमचं लोकप्रतिनिधी म्हणून येत्या निवडणुकीस निवडून देऊन पालिकेमध्ये आमच्यासाठी लढा देण्यासाठी पाठवत आहे. तरी समस्या अशा प्रकारच्या आहेत आमच्या प्रभागामध्ये की DP, रिंग रोड, त्यानंतर उद्यान डेव्हलप नाही आहेत कसल्याही प्रकारचे. ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र नाहीये, युवा पिढीसाठी वाचनालय ग्रंथालय नाहीये, त्याच्यानंतर क्रिकेटचे मैदानं नाहीये. म्हणजे आमची पोरं खेळणार कुठं? आमची पोरं शिकून कलेक्टर हे अजून मोठ्या मोठ्या उद्योग जाणार कशी काय? जर वाचन केलं, लिखाण केलं तर आमची पोरं पुढे सरकतील. पण आम्हाला तसलं कसलंही नाही. आम्ही अजूनही 10 वर्षापूर्वी जे काय होतं तसंच आम्ही तिथं राहतोय. डेव्हलप प्रभागाचा नाही तर आता जे काही उमेदवार आहेत त्यांचं डेव्हलपमेंट झालेलं आहे, पण प्रभागाचं 0 डेव्हलपमेंट आहे. तुम्ही पाहत असाल, आज तुम्ही पत्रकारिता करताय, बऱ्याच वर्षापासून पत्रकारिता करत असल्यामुळे तुम्हाला प्रभागाची बरीचशी माहिती पण आहे. त्याच्यामुळं आम्हाला जी डेव्हलपमेंट करायची आहे ते विजन घेऊन चाललेलो आहे. ते सुषमा जावळे यांच्या मार्फत आम्ही पालिकेतनं करूनच घेणार आणि त्याच्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत कायमस्वरूपी एक जनता म्हणून, एक सुज्ञान नागरिक म्हणून किंवा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी प्रमोद शिंदे त्यांच्यासोबत आहे. मतदारांना काय आवाहन कराल? मतदारांना हेच आवाहन करेन की येत्या 15 तारखेला जी काही आपली पालिका निवडणूक लागलेली आहे त्याच्यामध्ये सौ सुषमा दिनकर जावळे यांना बहुमताने आपण विजयी करा. त्यांची खून नारळ अशी आहे, 7 नंबरचं बटन आहे, ती आपलं वार्डाचा विकास केल्याशिवाय राहणार नाही असा ठाम विश्वास मला आहे. त्यामुळे तुम्ही त्यांच्या पाठीशी राहून त्यांना एक मत द्यावं अशी विनंती करेल मी मतदारांना.